अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुमच्या सगळ्यांचं चॅनलमध्ये स्वागत करते. नॅचरल सुरुवात करते. मंडळींनो, खूप लोकांना हा प्रश्न पडला होता की ताई, श्री स्वामी समर्थ माझी जी काही पुण्यतिथी आहे त्या निमित्ताने आम्ही जे काही गुरुचरित्र ग्रंथाचं वाचन सुरू केलेलं आहे त्याचं उद्यापन नेमकं कधी करावं, 15 तारखेला करावं की 16 तारखेला करावं. सोबतच आता खूप लोकांना हा पण प्रश्न पडलाय की आम्ही ताई नैवेद्य काय दाखवायचा आहे, किती नैवेद्य दाखवायचे आहेत, सोबतच आरती कुठली घ्यायची आहे. आपल्याला या संपूर्ण गोष्टींबद्दल माहिती आजच्या व्हिडिओ देणार आहे. कारण की खूप लोकांचे कमेंट्स येत होते की 15ला उद्यापन करायचं, सांगता करायची की 16 तारखेला करायचं आहे. तर संपूर्ण माहिती सविस्तर मध्ये आजच्या व्हिडिओ देणार आहे. नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल. तर सर्वप्रथम मंडळींनो, श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी हा जो दिवस आहे, आपल्याच माहिती आहे की या दिवशी आपल्या ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांनी देहत्याग केला होता, त्यांनी समाधी घेतली होती, त्यांनी त्यांचा अवतार समाप्त केला होता. आणि स्वामी पुण्यतिथी हा जो दिवस आहे तो खूप असा मोठ्या उत्साहात साजरा करण्यासारखा दिवस नाही आहे. कारण की प्रत्येक त्या स्वामी भक्ताला या दिवशी दुःखच होतं की आपले जे ब्रह्मांड नायक आहे, आपले जे आपल्या डोक्यावर त्यांचा हात होता इतके दिवस, त्यांनी या दिवशी समाधी घेतली, त्यांचा अवतार त्यांनी समाप्त केला. त्यामुळे कोणालाच हा दिवस आवडणारातला नाही आहे. तरी सुद्धा आपल्याला मन घट्ट करून या दिवशी आपल्याला म्हणतात ना, किंवा नैवेद्य, आरती सर्व काही गोष्टी करायच्या असतात. आता नुकताच आपला प्रकट दिन सुद्धा येऊन गेला. तर प्रकट दिन आपण खूप मोठ्या उत्साहात जल्लोषात साजरा केला होता, कारण की स्वामी समर्थांचा प्रकट दिन होता म्हणून. आणि ते आले होते. आणि हा पुण्यतिथी दिवस म्हणजेच काय, तर त्यांनी अवतार समाप्त केला होता, त्यांनी देहत्याग केला होता, समाधी घेतली होती. पण समाधी घेतली म्हणून ते गेले असं नाही. कारण की त्यानंतर त्यांचं एक वाक्य खूप प्रचलित आहे, ते म्हणजेच काय, हम गया नहीं जिंदा है. आस्था गायब त्यांनी समाधी घेतल्यापासून आस्था गायब प्रत्येकाला त्यांची अनुभूती येत आहे, त्यांचं दर्शन होत आहे, कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये, कुठल्या ना कुठल्या गोष्टीमध्ये त्यांना साक्षात्कार होतो आहे भक्तांना. त्यामुळे प्रत्येक भक्ताला वाटतं की नाही, स्वामी समर्थ महाराज अजूनही आहेत. त्यामुळेच ते एक आई, एक वडील, एक मित्र, एक भाऊ बहीण म्हणा, सगळी नाते ते स्वामींमध्ये बघतात आणि मन मोकळपणे त्यांच्यासोबत बोलत असतात, केंद्रामध्ये असेल किंवा घरामध्ये असेल. त्यामुळे स्वामी महाराज गेलेले नाही आहे. जरी त्यांनी समाधी घेतली असेल तरी सुद्धा ते आस्थागत अजून सुद्धा आहेत. हे तुम्हाला सुरुवातीला सांगू इच्छिते. तर आता येऊया मेन मुद्द्यावर, ते म्हणजेच काय, तर मंडळींनो, सगळ्यात महत्वाची गोष्ट, श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी कधी आहे, तर 15 एप्रिल 2026 बुधवारी आहे. तर आता या निमित्ताने आपण 9 एप्रिल पासून श्री गुरुचरित्र ग्रंथाचं वाचन सुरू केलं आहे. आता आपण बघायला गेलं, हा प्रश्न पडणं तुम्हाला साहजिकच आहे. कारण की दत्त जयंतीच्या वेळेस काय होतं, दत्त जयंतीच्या वेळेस आपण 7 दिवसाचं पारायण करतो. 7व्या दिवशी आपण उद्यापन करत नाही, फक्त वाचन सांगता करतो, वाचन समाप्ती करतो आणि 8व्या दिवशी उद्यापन करतो दत्त जयंतीच्या वेळेस, डिसेंबरमध्ये जो सप्ताह असतो त्यावेळेस. कारण की दत्त जयंतीचा सर्व भक्तांना उपवास पकडावा लागतो. त्यामुळे त्या दिवशी आपल्याला उद्यापन करता येत नाही, नैवेद्य दाखवता येत नाही अन्नाचा. म्हणून आपण 8व्या दिवशी म्हणजे नैवेद्य, उद्यापन, पोथी उचलणे वगैरे सर्व काही त्या दिवशी करतो. 8व्या दिवशी फक्त वाचन समाप्ती 7व्या दिवशी होत असते. पण श्री स्वामी समर्थ महाराज जी काही पुण्यतिथी आहे, हा जो दिवस आहे किंवा हा जो सप्ताह आहे, हा आपल्या 7 दिवसातच संपवायचा असतो. त्यामुळे आपल्याला 15 तारखेला, 15 एप्रिलला बुधवारी, ज्या दिवशी श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे, त्याच दिवशी आपल्याला उद्यापन, वाचन समाप्ती असेल, नैवेद्य असेल, आरती असेल, सर्व काही त्याच दिवशी करायचं आहे, बुधवारीच करायचं आहे. हे तुम्हाला आधी क्लिअर झालं असेल. खूप लोकांचे प्रश्न होते, म्हटलं आपण लवकर व्हिडिओज करून टाकूया म्हटलं, जेणेकरून सगळ्यांचे प्रश्न मार्गी लागतील. तर कारण की, आणि अजून एक गोष्ट काय झाली आहे, आता हा विषय लवकर का घेतला मी, कारण की खूप जणांनी काय केलं, आता 15 तारखेला पुण्यतिथी आहे आणि सप्ताह 9 एप्रिलला सुरू होणार होता. पण खूप जणांचं काय होतं, मासिक धर्माचं काही डेट्स होत्या किंवा काही कार्यक्रम होते, लग्न होते किंवा इतर काही गोष्टी होत्या. त्यामुळे त्यांनी 9 तारखेच्या अगोदरच पारायणाला सुरुवात केली होती. त्यामुळे त्यांनी समाप्ती सुद्धा लवकर येऊ शकते. त्यामुळे त्यांच्यासाठी सुद्धा हा उपयोगी पडेल व्हिडिओ, म्हणून म्हटलं लवकरच टाकावं. तर मंडळींनो, आता श्री स्वामी समर्थांची ज्या दिवशी पुण्यतिथी आहे 15 तारखेला, या दिवशी आपल्याला शेवटचे जे काही अध्याय असतात, 7व्या दिवसाचे जे काही आपले वाचनाचे अध्याय असतात, ते सकाळी लवकर उठून आपल्याला वाचन करायचे आहेत. आता तुमचा समजा टायमिंग दुपारचा असेल किंवा तुम्ही 8च्या नंतर वाचत असाल, तर त्या 7व्या दिवशी तो टायमिंग ठेवायचा नाही. 7व्या दिवशी प्रत्येक सेवेकरांनी केंद्रामध्ये सुद्धा पहाटे 5 वाजता वाचन होतं. कारण की आपल्याला बरोबर 10:30च्या आरतीपर्यंत नैवेद्य रेडी हवा असतो, आरती करायची असते, नैवेद्य दाखवायचा असतो आणि आपलं उद्यापन करायचं असतं. म्हणून आपल्याला त्या दिवशी सुद्धा केंद्रामध्ये सुद्धा 7व्या दिवशी 2 बॅचेस घेतल्या जात नाही, उशिरा वाचन केलं जात नाही. आणि प्रत्येक सेवेकराला सुद्धा सांगितलं जातं की त्या 7व्या दिवशी आपण सकाळीच उठून लवकर वाचन पूर्ण करायचं आहे. समाप्ती केल्याशिवाय आपल्याला उद्यापन, आरती, नैवेद्य सुद्धा करता येत नसतो. म्हणून हा नियम आहे. आपण इतर दिवशी, आता आज, उद्या, परवा आपण दुपारी 4च्या अगोदर कधी वाचत असू, पण
आपल्याला ज्या दिवशी 7वा दिवस येईल, शेवटचा पुढे तिथे दिवस येईल, त्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर पहाटे उठून वाचन समाप्त करायचं आहे. ते केल्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट आता काय, तर आपल्याला घरातली देवपूजा करायची आहे. स्वामींच्या मूर्ती असेल, स्वामींच्या मूर्तीवर आपला अभिषेक करायचा आहे. ते केल्यानंतर आपल्याला आपल्या उंबऱ्यावरती हळदीचं लेपन करायचं, रांगोळी काढायची आहे. घरामध्ये गोमूत्र वगैरे टाकून, मीठ टाकून आपण पूर्ण लादी वगैरे स्वच्छ करायची आहे. ते केल्यानंतर आपल्याला सकाळी 10:30च्या आधी जर तुम्हाला नैवेद्य रेडी करता आला, तर तुम्हाला अतिशय उत्तम. तुम्ही 10:30 वाजता तुम्ही नैवेद्य ठेवू शकता. केंद्रामध्ये सुद्धा 10:30ला आरती होते, नैवेद्य आरती. तुम्ही घरी सुद्धा करू शकता. आता जे घरामध्ये पारणाला महिला बसल्या आहेत, पुरुष मंडळी बसले आहेत, त्यांनी काय करायचं तर सांगते. तर तुम्ही सुद्धा सकाळी लवकर वाचन करायचं आहे. 7व्या दिवशी पुण्यतिथी दिवशी सकाळी लवकर उठून, आणि त्या दिवशी तुम्ही सकाळी जर तुम्हाला 10:30च्या आरती 10:30 पर्यंत तुम्हाला जर 4 नैवेद्य जर तयार करता आले, 4 नैवेद्य ताट तुम्हाला तयार करता आले, तर अतिशय उत्तम. स्वयंपाक रेडी करून घेता जर आला 10 वाजेपर्यंत, अतिशय उत्तम. तुम्ही 10:30ला नैवेद्य ठेवून तुम्ही आरती करू शकता. उद्यापन तुमचं होऊ शकतं. पण आता तुम्हाला 10:30 पर्यंत नाही जमणार आहे, तर काय करायचं, दुपारी 12च्या आत तरी तुमचं उद्यापन नैवेद्य आरती झालं पाहिजे, याची काळजी घ्या. उद्यापन म्हणजे काय, तर आरती नैवेद्य दाखवणे, ह्या तरी गोष्टी आपल्या दुपारी 12च्या अगोदर झाल्याच पाहिजे, याची नक्कीच काळजी घ्यावी. आता नैवेद्य काय करायचा, तर नैवेद्य आपण पुरणपोळीचा करू शकता. सोबतच आपण अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे काय, तुम्ही यथाशक्ती तुम्ही कुठलाही नैवेद्य बनवू शकता. कुठलाही म्हणजेच काय, भाजी, चपाती, वरण, भात, एखादा गोड पदार्थ किंवा पुरणपोळी असेल, यथाशक्ती तुम्ही बनवू शकता. असं काही नाही की पुरणपोळीच पाहिजे. तुम्ही जर इच्छा असेल की तुम्हाला स्वामी समर्थ माझ्याकडे पुरणपोळी खाऊ घालायची आहे आज, तुम्ही पुरणपोळीचा स्वयंपाक करा. नसेल तुम्ही साधा स्वयंपाक जरी केला, त्याच्यामध्ये गोड पदार्थ एखादा ऍड केला, खीर वगैरे, बेसनाचे लाडू असेल ते स्वामींना आवडतात, किंवा इतर काही पदार्थ गोड, ते तुम्ही ऍड करू शकतात. पण आवर्जून घेवड्याची भाजी, घेवड्याच्या शेंगाची भाजी तुम्ही ऍड करायला विसरू नका. पुरणपोळी स्वयंपाक जरी असला तरी सुद्धा त्यात ठेवायची आहे घेवड्याची भाजी. आणि आपला साधा स्वयंपाक जरी असेल तरी सुद्धा त्याच्यामध्ये तुम्ही ती भाजी ठेवायची आहेच. आणि हा झाला स्वतः तुम्हाला सांगितलं आपला स्वयंपाक पण नैवेद्य काय करायचं आहे, यथाशक्ती करू शकता. काही असं जबरदस्त नाही की हेच पाहिजे तेच पाहिजे, असं काही नाही. आता या मेन मुद्द्यावरती म्हणजेच काय, किती नैवेद्य दाखवायचे आहे, तर आपल्या पोथीमध्ये सुद्धा सांगितलं आहे, तरी सुद्धा सांगतो तुम्हाला. 4 नैवेद्य आपल्याला या दिवशी काढायचे असतात. ज्या दिवशी आपल्या गुरुचरित्र ग्रंथाचं वाचनाचं समाप्ती असते, उद्यापन असतं, त्या दिवशी 4 नैवेद्य आपल्याला दाखवायचे असतात. एक नैवेद्य दत्त महाराजांचा, एक स्वामींचा, एक आपल्या कुलदेवीचा, आणि एक आपल्या पोथीचा असतो. अशा प्रकारे हे 4 नैवेद्य आपल्याला जिथे आपण घरामध्ये जिथे आपण गुरुचरित्र ग्रंथाची पूजा मांडणी केली आहे, पोथी मांडणी केली आहे, त्या समोर हे 4ही नैवेद्य ठेवायचे असतात. तिथे ठेवल्यानंतर आपल्याला घरातल्या सहपरिवार जर असेल, घरामध्ये सगळेजण उपस्थित असतील, किंवा तुम्ही एकटेच असाल, तर तुम्हाला ती 4 नैवेद्य ठेवून, तुम्हाला तुळशीपत्र ठेवून तुम्हाला आरती करायची आहे. आता नैवेद्य ठेवताना मी खरं सांगेल, आपल्याला काय करायचं आहे, सर्वप्रथम नैवेद्य तयार केला आणि डायरेक्ट ठेवला असं नाही. तर नैवेद्य ठेवताना आधी भरीव पाण्याचा चौरस करायचा आहे. चौरस कसा, तर करंगळीच्या बाजूचा अनामिका आणि मधलं बोट, हे 2 बोटं घ्यायची, पाण्यात बुडवायची आणि चौरस बनवायचा, स्क्वेअर बनवायचा. असे 4 बनवायचे, आणि त्या 4 स्क्वेअरवर त्याला मंडल म्हणतात, पाण्याचं मंडल. त्याच्यावर तुम्हाला ते 4ही नैवेद्य ठेवायचे आहेत. पाण्याचे ग्लास किंवा फुलपात्र किंवा तांब्या ते ठेवायचे आहेत. आणि हे ठेवल्यानंतर तुम्हाला तुळशीपत्र घ्यायचे आहेत. आता तुळशीपत्र घेतल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, तुम्ही 4 तुळशीपत्र आणि एक तुम्हाला त्यानंतर स्वामींजवळ ठेवण्यासाठी एक तुळशीपत्र घ्यायचं आहे. तर काय करायचं, आता सर्व जे काही आता नैवेद्य आहे त्याच्यावरून फिरवण्यासाठी आपल्याला काय करायचे आहेत, तुळशीपत्र प्रत्येक ताटावर एक ठेवायचा, आणि एक दुसरा तुळशीपत्र घ्यायचा, तो तुळशीपत्र पाण्यामध्ये बुडवायचा, आणि त्याच्यावर ताटावरून पूर्ण 4ही ताटावरून तुम्हाला फिरवायचं आहे. आणि तुम्हाला गायत्री मंत्र म्हणायचा आहे. तुम्हाला 3 वेळेस गायत्री मंत्र म्हणून पाणी फिरवायचं आहे तुळशीपत्राने. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न, ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न, असं तुम्हाला 3 वेळेस म्हणायचं आहे. ते तुळशीपत्र तुम्हाला तिथे ताटात ठेवायचे आहेत. 4 ह्याच्यामध्ये एक तुळशीपत्र ठेवायचं आहे. आणि त्यानंतर फक्त एकच तुळशीपत्र घ्यायचं, आणि त्यानंतर तुम्ही काय करायचं, पाण्यात बुडवायचं, आणि त्यानंतर तुम्हाला स्वामींना तो नैवेद्य, स्वामींपर्यंत तो नैवेद्य पोहोचवायचा, त्यांनी ग्रहण करावं म्हणून आग्रह करायचा आहे. तर काय करायचं, एक तुळशीपत्र घेऊन पाण्यात बुडवायचं आणि म्हणायचं, नैवेद्यापासून ते स्वामींच्या मूर्तीपर्यंत किंवा फोटोपर्यंत तुळशीपत्र न्यायचं आहे. कसं, नैवेद्य समजा इथे आहे नैवेद्य, इथून स्वामींची मूर्ती समोर समजा, ओम प्राणाय स्वाहा, ओम अपणाय स्वाहा, ओम व्याणाय स्वाहा, ओम उदनाय स्वाहा, ओम समनाय स्वाहा, ओम ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा, असं म्हणून ते तुळशीपत्र स्वामींच्या फोटो समोर किंवा मूर्ती समोर ठेवायचं आहे. देठ स्वामींकडे असावं याची काळजी घ्यावी. अशा प्रकारे हा शास्त्रोक्त पद्धतीने नैवेद्य ठेवायचा असतो.
आणि नाहीतर घेतला आणि ठेवला, आरती केली असं नाही. अशा पद्धतीनेच तो नैवेद्य ठेवायचा असतो. आणि हो, अग्नी प्रज्वलित पाहिजे. नैवेद्य रोज दाखवताना किंवा विशिष्ट वेळी दाखवताना किंवा समाप्तीच्या वेळेस दाखवताना, उद्यापनाच्या वेळेस दाखवताना, इष्ट देवता असू दे किंवा गुरु असू देत, आपल्याला अग्नीच्या साक्षीनेच तो नैवेद्य त्यांना दाखवायचा असतो. तेव्हाच ते ग्रहण करत असतात. हे तुम्हाला सगळ्या गोष्टी कळाल्या असतील आता. आता त्यानंतर आता तुम्हाला हे नैवेद्य, आरती वगैरे सगळं झालं. त्यातले ते आता जे काही 4 नैवेद्य आपण ठेवले आहे, त्यातलं पोथीचा जो काही नैवेद्य आहे, ज्याने पोथी वाचन केली आहे, त्याने तो पोथीचा नैवेद्य खायचा आहे. बाकीचे उरले आपल्याला आता 3 ताटं. तर 3 ताटं घरातल्या इतर व्यक्तींना तुम्ही खाऊ घालू शकता किंवा तुमच्याकडे जर गाई वगैरे असतील, तुम्हाला गाई भेटत असेल, तर त्यातलं एखादं ताट तुम्ही गाईला खाऊ घालू शकता. आणि उरले ती तुमची आता समजा 2 ताट उरले समजा तुमचे, तर घरातल्या 2 व्यक्तींनी ते वाटून घ्यायचे आणि खाऊ शकता तुम्ही, तरी चालेल. आणि जर तुम्हाला गाय नाही भेटली तरी सुद्धा चालेल, काही हरकत नाही ना. तर गायी शोधत बसताल, गायी नाही भेटली तर घरातल्या व्यक्तींनी प्रत्येक एक ताट खाऊन नैवेद्य म्हणून, प्रसाद म्हणून खाऊन घ्यायचा आहे. फक्त पोथीचा जो काही ताट आहे, नैवेद्य आहे, तो त्या वाचनकर्त्यानेच खावा, एवढं नक्की. आता हे कळालं असेल. त्यानंतर आता असं म्हटलं आहे पोथीमध्ये की ब्राह्मण जोडपं तुम्ही या दिवशी जेवू घालावं. आता ब्राह्मण जोडपं जर नाही भेटलं तर सरळ सरळ ब्राह्मणाला शिधा तुम्ही दान देऊ शकता. पावशेर गुळ, पावशेर साखर, तांदूळ, गहू, आपण जे काही नैवेद्य बनवतो, जे काही असतं शिधामध्ये, ते सर्व साहित्य गोळा करायचं, पावशेर वगैरे, आणि ते तुम्ही ब्राह्मणाला जाऊन तिथे त्यांच्याकडे मंदिरात देऊ शकता. त्याला शिधा दान करणं म्हणतात. हे तुम्ही करू शकता. किंवा साधं जर ब्राह्मण जोडपं नाही भेटलं, मग तुम्ही म्हणता की ताई साधे म्हणजे ब्राह्मणच पाहिजेत का, इतर नाही का, तर तुम्ही इतर कोणालाही बोलवू शकता. लहान मुलं आहेत किंवा एखाद्या सवाष्ण स्त्री आहे, जोडपं भेटलं तर अतिशय उत्तम. आता कोणीच भेटत नाहीये ताई, कोणीच यायला तयार नाही आहे आणि कोणी आजकाल येत नाही, मग काय करायचं? काहीच करायचं नाही. नैवेद्य ग्रहण करा. आरती झाली, नैवेद्य दाखवला, आरती केली, नैवेद्य ग्रहण केला की सरळ केंद्रात जायचं. केंद्रात जाताना आपण आपल्या स्वइच्छेने फळं असेल, मिठाई असेल किंवा इतर काही गोष्टी असेल, ते सर्व काही तुम्ही विकत घ्यावं स्वतःच्या पैशानी आणि सरळ केंद्रात जावं. आणि तिथे आरतीच्या अगोदर किंवा केंद्रामध्ये त्या दिवशी दिवसभर रात्रीपर्यंत तिथे दर्शनासाठी रांगाच्या रांगा असतात. त्यामुळे तिथे जाऊन तो केंद्रात तिथे द्यावा. आणि तिथले लोक काय करतात, तो नैवेद्य तुम्ही नेलेलं सर्व साहित्य प्रसादाचं तिथे स्वामी दाखवतात आणि त्यानंतर त्याचा प्रसाद वाटप म्हणून सगळ्यांना ते एक वाटतात. मग त्याच्यामुळे काय होईल, एक अन्नदान सुद्धा तुमच्याकडून होऊन जाईल. त्यामुळे काळजी करायची नाही की कोणी भेटायलाच पाहिजे, आलंच नाही, काय करू, काहीच करायचं नाही. आपण सरळ स्वतः नैवेद्य ग्रहण करावा आणि सरळ केंद्रामध्ये अन्नदान करावं. किंवा त्या दिवशी जर तुमच्या केंद्रामध्ये, जवळच्या केंद्रामध्ये, मठामध्ये जर काही प्रसाद वगैरे, महाप्रसाद वगैरे जर असेल, तर नक्कीच त्या महाप्रसादाला जे काही साहित्य लागतं, डाळ, तांदूळ, गहू, जे काही लागतं, मीठ, तेल, ते सगळं काही तुम्ही दान करा. म्हणजे त्यातल्या ज्या वस्तू तुम्हाला देता येईल त्या तुम्ही त्या दान करा वस्तू, जेणेकरून तुमचा अन्नदानामध्ये सहभाग सुद्धा होऊन जाईल. आणि देणगी सुद्धा द्यायला विसरू नका या दिवशी. तर नक्कीच अशा प्रकारे जर उद्यापन केलं तरी सुद्धा चालेल. आणि आता पोथी कधी उचलायची, तर पोथी तुम्ही त्या दिवशी सगळं काही झाल्यानंतर तुम्ही थोड्या वेळाने दुपारी पोथी उचलू शकता किंवा संध्याकाळी पोथी उचलू शकता, चालेल, काही हरकत नाही. पण अशा प्रकारे तुम्हाला 15 तारखेला सकाळी लवकर उठून वाचन समाप्ती करायची आहे आणि सकाळी 10:30 किंवा 12 पर्यंत नैवेद्य रेडी करून 4 नैवेद्य दाखवायचे आहेत. आरती करायची आहे. आरती कुठली करायची, तर आपल्याला गणपतीची आरती घ्या, नंतर तुम्ही कुलदेवीची आरती घेऊ शकता, कुलदेवताची आरती घेऊ शकता, दत्त महाराजांची आरती आहे आणि स्वामींची आरती आहे. अशा प्रकारे तुम्ही ह्या आरत्या घेऊ शकता, चालेल, काही हरकत नाही. पोथीसाठी काही विशिष्ट अशी आरती नाही आहे. अशा प्रकारे आता जे केंद्रामध्ये दिंडोरी स्वामी समर्थ केंद्रामध्ये सामूहिक पद्धतीने जे पारायणाला बसलेले आहेत, त्या सेवेकरांनी काय करायचं, तर त्या सेवेकरांच्या सगळ्यांच्या वतीने केंद्रामध्ये नैवेद्य दाखवला जातो 10:30 वाजता. त्यामुळे त्यांना तिथे काही न्यायची गरज नाही आहे केंद्रामध्ये. फक्त तुम्ही फळं, प्रसाद वगैरे काही न्यायचं तर नेऊ शकता. आणि असं नाही की आपण केंद्रात पारायणाला बसलो आहे म्हणजे आपण घरी काहीच करायचं नाही. आपल्या घरामध्ये स्वामींचं अधिष्ठान आहे, स्वामींची मूर्ती आहे, फोटो आहे. त्यामुळे आपल्या घरामध्ये सुद्धा स्वामी महाराज आहेत. त्यामुळे आपल्याला केंद्रामध्ये सर्व काही वाचन समाप्ती, सर्व नैवेद्य, सगळं काही प्रसाद वगैरे ग्रहण करून सगळं काही झालं, तर घरी आल्यावरती नक्कीच आवर्जून सांगेल, संध्याकाळी का होईना नक्कीच एक अन्नाचा छान असा नैवेद्य बनवावा छान. त्याच्यामध्ये गोडधोड पदार्थ वगैरे असावेत. सोबतच स्वामींच्या आवडीचा पदार्थ जरी असला तरी चालेल, पण साधंच करा वाटलं, चपाती, भाजी, वरण भात, एखादा गोड पदार्थ, घेवड्याची भाजी त्याच्यामध्ये असावी. आणि नक्कीच घरी आल्यावर आपण
घरामध्ये सुद्धा स्वामी नैवेद्य दाखवावा, आरती करावी आणि स्वामींच्या मूर्तीवर या दिवशी घरामध्ये सुद्धा अभिषेक करावा. जे केंद्रात पारायणाला बसलेले आहेत त्यांनी सुद्धा करायचं आहे. असं नाही की जे घरामध्ये जे पारायण करतात त्यांनी तर 4 नैवेद्य काढायचे, ते सगळं काही मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं आहे. पण जे केंद्रात पारायणाला बसलेले आहेत त्यांनी एक तरी का होईल नैवेद्य नक्कीच या दिवशी घरामध्ये बनवावा छान असा आणि संध्याकाळी दाखवून सर्वांनी सहपरिवार आरती करावी आणि तो नैवेद्य ग्रहण करावा. नक्कीच असं नाही म्हणून सांगते, नाहीतर असं म्हणतात की फक्त घरामध्येच बसलेले सेवेकऱ्यांनी हे सर्व करायचं आहे का आणि केंद्रातल्या तर नाही. तर असं नाही, केंद्रामधले बसणाऱ्या सेवेकऱ्यांनी सुद्धा घरामध्ये नैवेद्य दाखवायचं आहे. आपल्या घरातल्या स्वामींना सुद्धा आपल्याला नैवेद्य दाखवून त्यांना जेवण द्यायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण माहिती कळाली असेल. आशा करते की सगळी माहिती तुम्हाला कळाली आहे, प्रश्नांची उत्तरं मिळाली आहेत. तरी सुद्धा काही प्रश्न असतील तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता तुम्ही आणि मी त्याचं नक्कीच 100% उत्तर द्यायचा प्रयत्न करेल. तर अशा प्रकारे व्हिडिओ इथे थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.